नमस्कार. IDFC फर्स्ट बँक. IDFC फर्स्ट बँक HDFC बँकच्या लेवलचं काम करेल अशी चर्चा खूप दिवस होती. IDFC फर्स्ट बँकला नेक्स्ट HDFC बँक असं पण संबोधलं जात होतं. IDFC फर्स्ट बँक ही 5 वर्षापूर्वी प्रेझेंटमध्ये आलेली बँक. या बँकचा उतार आणि डाऊनफॉल हा खूप व्हॉलटाईल राहिलेला आहे. या बँकचे काही प्लस पॉईंट आहेत, काही मायनस पॉईंट आहेत. परंतु ही बँक काही दिवसापासून एक डाऊनफॉलला चालू झालेली आहे. या बँकमध्ये स्मॉल इन्व्हेस्टर जास्त करून अडकलेले आहेत आणि त्यामुळे ह्या बँकवर चर्चा करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी या बँकचं एक ॲनालिसिस करू. ह्या बँकमध्ये काय प्रॉब्लेम आहेत, हिचा ट्रेंड डाऊन ट्रेंडला का आहे, त्याचं काय कारण, आणि ह्या बँकमध्ये असे काय प्रॉब्लेम होते की जेणेकरून ह्या बँकला जास्त प्रसिद्धी मिळत गेली. लक्षात घ्या, IDFC फर्स्ट बँक ह्या बँकचे जे MD चेअरमन आणि सर्व आहे ते व्ही वैद्यनाथन. बरंच बँकेला जेव्हा किंवा कोणत्याही आपण क्षेत्रामध्ये शेअर निवडताना त्याचं मॅनेजमेंट पाहतो आणि IDFC फर्स्ट बँकचे मॅनेजमेंट व्ही वैद्यनाथन आहेत. व्ही वैद्यनाथन ह्या बँकेचे MD CEO सगळं सर्व एकदम स्ट्रॉंग पर्सनॅलिटी, चांगला एक्सपिरियन्स आणि दुसऱ्याही बँकेमध्ये चांगलं केलेला परफॉर्मन्स, ह्या एकमेव व्यक्तीच्या नावाखाली लोक याच्यावर बेट घ्यायला तयार आहेत. मोठे इन्व्हेस्टर जास्त करून त्याच्या मॅनेजमेंटवरच बेट करतात की ह्या मॅनेजमेंटचा मागील परफॉर्मन्स कसा आहे. तर IDFC फर्स्ट बँकचा व्ही वैद्यनाथन हे एकदम स्ट्रॉंग व्यक्ती आहेत, त्यांचा परफॉर्मन्स खूपच बेटर आहे. परंतु ह्या IDFC फर्स्ट बँकमध्ये आता डाऊनफॉल का चालू झाला. लक्षात घ्या, IDFC फर्स्ट बँक ही जास्त करून जे स्मॉल इन्व्हेस्टर आहेत आणि जे ग्रामीण भागातील इन्व्हेस्टर आहेत याच्यावर जास्त फोकस करते. त्यांना जास्त लोन देण्याचं यांचं मायक्रो फायनान्स म्हणून जास्त काम करते. आणि या क्षेत्रामध्ये ती एक ग्रुपला 4 व्यक्ती 5 व्यक्ती असा एक ग्रुप बनवून त्यांना एक समोर ठेवून त्यांना जे आतापर्यंत त्यांनी वाटप केलेले, त्यांच्या इन्व्हेस्ट केलेले, त्यांच्यावर त्यांना लोन दिलेले. तर प्रॉब्लेम सध्या कुठे चालू झाला तर जे आपलं चेअरमन आहेत त्यांनी सांगितलं की ज्या पण मायक्रो फायनान्स बँक आहेत त्यांनी जे लोन वाटप केलेले ते वाटप करताना त्यांनी कोणती श्युरिटी घेतली नाही आणि प्रमाणापेक्षा जास्त लोन वाटप केल्यामुळे एक मायक्रो फायनान्समध्ये एक फुगा निर्माण झालेला आहे. हा फुगा निर्माण झाल्याने त्या ठिकाणी एक कॉलॅप्स नजर येऊ राहिले की ज्या लोकांना लोन दिलं ते खूप जास्त वाढीव व्याजाने दिलं, कारण त्यांच्याकडनं आपण काही ठेवून घेत नाही. त्यामुळे त्यांना जे लोन दिलं जातं एक प्रकारे पर्सनल लोन प्रमाणेच लोन दिलं जातं. त्यामुळे एक जास्त त्या स्ट्रक्चरमध्ये प्रॉब्लेम यायला सुरुवात झालेला आहे. हा IDFC फर्स्ट बँकलाच नाही तर सगळ्याच बँकेंना झालेलं आहे. कोटक बँकला पण याच्यामध्ये हे दिसते. दुसऱ्या पण अजून जे मायक्रो फायनान्समध्ये असणाऱ्या बँकेत ह्या प्रत्येक बँकेला हा प्रॉब्लेम आलेला आहे. आणि IDFC फर्स्ट बँक जास्त करून ह्याच क्षेत्रात कार्यरत होती. आता या क्षेत्रात कार्य करत असताना त्यांनी जे लोन वाटले त्यावेळेस त्यांना सुरुवातीला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. परंतु जेव्हा व्याजदरामध्ये वृद्धी झाली, व्याजदर वाढले, त्यामुळे आपोआप यांना पण व्याजदर वाढवावा लागले आणि त्यामुळे यांच्यावर प्रेशर आलेलं आहे. हे लोक सध्या सस्टेन करत नाही. त्यांचा जो ग्रास्पिंग पॉवर आहे, त्यांची इन्कम ही एक डिक्लाईनला गेल्यामुळे यांना हे लोन परत फेडणं कठीण झालेलं आहे. आणि त्यामुळे IDFC फर्स्ट बँकमध्ये एक प्रकारे NPA दिसतोय, नॉन परफॉर्मिंग ॲसेट. अजून आश्चर्यकारक गोष्ट सांगायची म्हणजे या बँकेला महाराष्ट्र सरकार एक प्रकारे जबाबदार पण आहे या बँकेच्या डाऊनफॉलला. आता महाराष्ट्र सरकार कशा प्रकारे जबाबदार आहे तर महाराष्ट्र सरकारचा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकारने एक प्रकारे डिसिजन घेतलं
की मुंबईमध्ये येणारे जे 5 मेन टोल आहेत, मुंबईमध्ये बाहेरनं येणाऱ्या गाड्यांचे, त्या 5 टोलच्या स्मॉल गाड्यांसाठी, एक प्रकारे कारसाठी पण त्यांनी टोल फ्री केलं. आणि हा टोल फ्रीचा निर्णय IDFC फर्स्ट बँकच्या पथ्यावर पडला. तो कसा काय, तर ह्या 5ही टोलला जे मॅनेज करणारी जी कंपनी होती, NBP इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी, NBP इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी, ह्या कंपनीला IDFC फर्स्ट बँकने लोन प्रोव्हाइड केलं होतं. 253 करोडचं लोन या बँकेने या कंपनीला दिलं होतं. आणि ह्या कंपनीवर आता प्रेशर आलं, कारण ही कंपनी जे लोन वाटत होती त्याच्यातून त्यांना जे उत्पन्न होत होतं ते IDFC फर्स्ट बँकला कुठे ना कुठं जात होतं. आणि IDFC फर्स्ट बँकला ह्या निर्णयामुळे जास्त धक्का बसला. आणि IDFC फर्स्ट बँकला असं वाटतं की हे पूर्ण 253 करोड रुपये आता आपल्याला मिळणार नाहीत. आणि त्याने सरळ उचलून ते नॉन परफॉर्मन्स ॲसेटमध्ये टाकून दिला. तो एक डिसिजन. आणि हा ग्रामीण इन्फ्रास्ट्रक्चर व मायक्रो फायनान्सचं एक डिसिजन IDFC फर्स्ट बँकच्या पत्त्यावर पडला. IDFC फर्स्ट बँकला डिसेंबरपासून हे जाणवत होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी एक ड्रास्टिकली लोन देणं कमी केलं होतं. ड्रास्टिकली डिसेंबरपासून व्ही वैद्यनाथन यांच्या लक्षात आलं की आपली ही चूक झाली आणि त्यांनी हे लोन देणं कमी केलं. आणि हा एक डिसिजन आल्यामुळं IDFC फर्स्ट बँकच्या मेन पथ्यावर पडला. आणि त्यामुळे IDFC फर्स्ट बँकमध्ये नॉन परफॉर्मिंग ॲसेट वाढलं. बाकी ह्या बँकमध्ये ऑदर असं काही नाही आहे. आता आपण याचे जे स्ट्रक्चर पाहिलेले ते आपण चार्टवर पाहू की ही बँक कशा प्रकारे प्रॉब्लेममध्ये आली. एक लक्षात घ्या, ज्या वेळेस ह्या बँकमध्ये एक प्रकारचा बाउन्स आला त्यावेळेस त्या बँकमध्ये साधारणतः 50 या रुपयावर सगळ्यात जास्त ट्रेड झालेले व्हॅल्यूम आलेले या ठिकाणी तुम्ही बघता. त्याचं एक सेंट्रल 50 रुपये आहे. आणि याच्यावर जेव्हा ही मार्केट सस्टेन करून बाउन्स देतं तर कमीत कमी मार्केट दुप्पटपर्यंत जातं. म्हणजे 50 नंतर कमीत कमी 100पर्यंत फर्स्ट टार्गेट, त्याच्यानंतर 150 आणि 200 असं टार्गेट देतं. ही बँक सॉलिड आहे, छोटी बँक आहे आणि हिचं मॅनेजमेंट चांगलं आहे. हिची जरी परफॉर्मन्स अपडाऊन असला तरी येणाऱ्या काळामध्ये ही एकदम बेटर असेल. आणि म्हणून या बँकेमध्ये FIDII आणि स्मॉल इन्व्हेस्टर पण खूप मोठ्या प्रमाणात. आणि ह्याच ठिकाणी या बँकेचं मेन प्रॉब्लेम आहे. मेन प्रॉब्लेम याच्यात स्मॉल इन्व्हेस्टर 50%च्या आसपास आहे. आता ह्या बँकेमध्ये जो चार्ट आपण जर बघतो मंथली कॅन्डलवर तर हा डाऊनफॉलला चार्ट आहे. बँक जरूर 59वरनं बाउन्स झाली आणि वर सस्टेन करण्याचा प्रयत्न करते, परंतु ही बँक वर सस्टेन करणार नाही. ही हळूहळू 50च्या आसपास येईल. 100% यांची शक्यता आहे. आता याच्यावर विकली चार्टवर आपण पाहूया. हे लक्षात घ्या, मार्केटमधनं इथे एक बाउन्स आले आणि हा व्हॅल्यूम बाउन्स आहे. पण मार्केटमध्ये वरच्या साईडला 81च्या आसपास मोठ्या प्रमाणात सेलिंग झालेली आणि याच्यामधनं एक प्रकारे प्रोमोटर सेलिंग पण झालेली. प्रोमोटरनी पण आपला स्टॉक काही प्रमाणात या ठिकाणी कमी केलेला आहे. त्याचं ॲक्युमुलेशन जरूर झाले पण त्याच्या मार्केटवर परिणाम झाला आहे आणि स्मॉल इन्व्हेस्टर ह्यामुळे घाबरलेले आहेत आणि ते आपले सेलिंग हळूहळू चालू करतात. याच्यामध्ये IDFC फर्स्ट बँकमध्ये पण IDFC फर्स्ट बँक 53च्या आसपास जर आला तर या बँकमध्ये तुमची जर पोझिशन असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ॲव्हरेज करा. तसं तुम्ही तुमच्या फायनान्स ॲडवायझरला विचारूनच मग करा. आम्ही सरळ असं काही सांगू शकत नाही, पण या ठिकाणी व्हॅल्यू बाईंग होऊ शकते. त्याचं कारण कसं आहे ते एक लक्षात घ्या. IDFC फर्स्ट बँक सरळ रिटेल क्षेत्रात सगळ्यात जास्त ट्रेड ते त्यांचं इन्व्हेस्टिंग आहे.
पण याच्यामध्ये फायनान्शियल इयरमध्ये जर आपण पाहायला गेलं तर त्यांचा रेव्हेन्यू टर्नओव्हर ग्रोथ होते. 2022ला 20,000 कोटी होता, 2023ला हा 27,000 कोटी, 7,000चा याच्यात जंप आला आणि 2024ला 36,000 कोटी. याच्यामध्ये कमीत कमी 9,000चा ग्रोथ आहे. म्हणजे त्यांचा रेव्हेन्यूचा जो टर्नओव्हर आहे तो कंपल्सरी वाढतोय आणि त्यांच्या प्रॉफिटमध्ये 2022ला जे 132 कोटीचं जे प्रॉफिट होतं ते अचानक ड्रास्टिकली वाढून 2023ला 2,485 कोटी रुपयापर्यंत गेलं होतं. आणि म्हणून या बँकमध्ये व्हॅल्यू म्हणजे जाणवायला लागलं का याच्यात आता ही बँक एक प्रॉफिटेबल बँक आहे. त्याच्या अगोदर ही बँक प्रॉफिटेबल नव्हती पहिले 2 वर्ष. आता ही प्रॉफिटेबल बँक आहे म्हणून याच्यात ग्रोथ जाणवायला लागली आणि सध्या चालू वर्ष 2024ला 2,000 म्हणजे 3,000च्या आसपास यांचा प्रॉफिट आहे. पण जी ग्रोथ जाणवली गेल्या वर्षी त्याच्यापेक्षा याच्यात ग्रोथ आहे क्वार्टर बाय क्वार्टर. पण हा एक प्रकारचा चांगला ग्रोथ अशी आपण म्हणू शकत नाही आणि त्यांच्या नेट प्रॉफिटमध्ये थोडंसं डिक्लाईन आलेला दिसते. क्वार्टर बाय क्वार्टर 67% डिक्लाईन आलेला आहे आणि इयर बाय इयर जर पाहिलं गेलं तर 71% डिक्लाईन आलेला आहे. लक्षात घ्या, ह्या वर्षी फक्त 211 कोटीचं त्यांना प्रॉफिट आहे पाहायला गेलं तर. आता याच्यात सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही नीट पहा. त्यांचं जे प्रमोटर होल्डिंग आहे ते 2024 पर्यंत ठीक होतं, परंतु त्यांचं ड्रास्टिकली थोडं चेंज होताना दिसते आणि FIIची बाईंग वाढते आणि याच्यामध्ये DI रिटेलर जास्त प्रमाणात. इथं पाहू शकता आपण, हे बघा, प्रमोटर जे अगोदर 36 ते 39% पर्यंत होतं ते थोडं कमी होऊन 35% पर्यंत आले. प्रमोटरने आपली स्वतःची क्वांटिटी थोडी कमी केलेली. कदाचित प्रमोटरला माहिती असावी की आपलं शेअर प्राईज आहे ती चांगल्या लेवलला आलेली आहे आणि आपण याच्यात प्रॉफिट बुक केलं पाहिजे. प्रमोटर परत त्याची होल्डिंग वाढवू पण शकतो, पण लगेच वाढवलं असा अंदाज नाही आहे. जर FIIची जर पाहिली तर FIIनी 3% 2022ला होतं, ती 13%. तिथपासून त्यांचा ग्रोथ ह्या बँकेवर वाढत गेला, त्यांचा भरोसा वाढत गेलेला आहे आणि त्यांना या बँकेच्या प्राईजमध्ये व्हॅल्यू बाईंग वाटते, व्हॅल्यू वाटते आणि म्हणून गेल्या हे पूर्ण 2024मध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे याच्यामध्ये आपली पोझिशन वाढवलेली. सध्या ती 27% आहे आणि ही आत्तापर्यंतची त्यांची सगळ्यात हायेस्ट पोझिशन आहे, 27% FIIने. त्याच प्रकारे DI वाल्यांनी पण याच्यामध्ये जी DI वाल्याची 27% आहे, FI वाल्याची 27 आणि DI वाल्यांची 16%. म्हणजे DI वाल्यांची पण याच्यामध्ये ग्रोथ झालेली. तर याच्यामधनं जे माणसं निघालेले आहेत म्हणजे प्रमोटर, तर याच्यामध्ये स्मॉल इन्व्हेस्टर पण मोठ्या प्रमाणात फसलेले आहेत. लक्षात घ्या, अगोदर स्मॉल इन्व्हेस्टर हे 30%च्या आसपास होते, परंतु स्मॉल इन्व्हेस्टर वरच्या लेवलला फसले. ते 47%च्या आसपास त्यांची इन्व्हेस्टिंग आहे आणि ज्याही स्टॉकमध्ये 20%पेक्षा जास्त स्मॉल इन्व्हेस्टर असतील तो स्टॉक खूप दिवस परफॉर्मन्स करत नाही. आता ह्या स्टॉकमध्ये जे मोठ्या प्रमाणे यांचं एक प्रकारे करेक्शन झालेले. लक्षात घ्या, यांचं नॉन परफॉर्मिंग ॲसेट गेल्या वर्षी 500 कोटी होतं आणि ते अचानक ड्रास्टिकली वाढून 1732 करोडपर्यंत गेले आणि 1732 करोडपर्यंत एक छोट्या स्मॉल बँकेचं जे झालेलं आहे तर NPA झालेलं आहे. तर त्यांना वाटत नाही की 1700 कोटी रुपये आपल्याला परत येतील, म्हणून त्यांनी नॉन परफॉर्मिंग ॲसेटमध्ये सरळ उचलून टाकून दिले आणि त्याच्यात ह्या टोलचा सगळ्यात मोठा भाग आहे त्याच्यामध्ये, कारण त्यांनी 253 कोटी रुपये त्याच्यात टाकलेले आहेत नॉन परफॉर्मिंग ॲसेटमध्ये. आता याच्यात एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ह्या बँकेचे काही प्लस पॉईंट आहेत. त्यांचा इंटरेस्ट रेट हा 21% इंटरेस्ट रेटमुळे त्यांचे वाढल्याने त्याच्यामध्ये त्यांना ग्रोथ जाणवायला लागले.
त्यांनी एवढं वाढवल्यामुळे त्यांना रेव्हेन्यू जास्त यायला लागलं आहे. त्याच्यात त्यांचं डिपॉझिट 33.4% वाढलेले गेल्या वर्षापेक्षा. म्हणजे डिपॉझिट त्यांच्याकडे यायला लागलेलं आहे. त्यांचा कासा रेशो चांगला आहे आणि त्यांच्याकडे येणारी लोकांची संख्या पण जास्त आहे, जेणेकरून बँकेमध्ये जास्त खाती जर उघडली गेली तर बँकेला रेव्हेन्यू जास्त मिळेल आणि त्याच्यात 33% वाढ झालेली. ही या बँकेची जमेची बाजू, याचं मॅनेजमेंट आणि यांचं डिसिजन पण चांगले असतं. परंतु आता ह्या बँक नवीन असल्यामुळे ही परफॉर्मन्स करण्यासाठी झगडत राहते. नवीन नवीन क्षेत्रात एंट्री करण्याचा प्रयत्न करते. जास्त करून स्मॉल क्षेत्रामध्ये जे मायक्रो फायनान्समध्येही जास्त करून जे क्षेत्र अपडेट करण्याचा प्रयत्न केला आहे. या बँकेच्या लक्षात आलेले यांचं काय प्रॉब्लेम झालेला आहे. परंतु काहीही करून हा प्रॉब्लेम या बँकेवर प्रॉब्लेम क्रिएट करेल आणि त्यामुळे या बँकेमध्ये काही प्रॉब्लेम येण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही लक्षात घ्या. आता ह्या बँकेला आपण जर तुमचे शेअर असतील तर तुम्ही काय केलं पाहिजे, तर तुम्ही लक्षात घ्या. या बँकेमध्ये जर तुमचे शेअर असतील तर तुम्ही होल्ड करू शकता, पण तुम्हाला जास्त वेळ थांबावा लागेल. तुमचा पैसा हा लॉक होण्याची शक्यता जास्त आहे. 64 जर या बँकेने तोडला तर 53 पर्यंत ही बँक जाईल. तिथं तुम्ही ॲव्हरेज करा. आत्ताच जर तुम्ही ॲव्हरेज करायच्या भानगडीत पडू नका, कारण हिचा जो परफॉर्मन्स आहे तो डिक्लाइन स्टेजवर आहे आणि अजून तो जाऊन एका ठिकाणी थांबलेला नाही आहे. इथं व्हॅल्यूम बाईंग जरी आली असली तर त्यांनी 59 वरनं त्यांनी 64च्या आसपास सस्टेन करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु जर मार्केट इथनं खाली गेलं तर ते 53 पर्यंत जाईल. 53ला वापस याच्यात बाईंग येईल. पण याची जमेची बाजू असणारी मेन बाजू आहे FI आणि DI यांचा याच्यावर असणारा भरोसा. याची मेन बाजू दोनच आहेत. याच्यामध्ये स्मॉल इन्व्हेस्टर, रिटेल इन्व्हेस्टरची संख्या 47% आहे आणि याचं असणारं नॉन परफॉर्मन्स ॲसेट. या दोन गोष्टी ज्या वेळेस यांच्या चांगल्या होतील, यांच्यातून स्मॉल इन्व्हेस्टर जेव्हा निघतील आणि ते काढण्याचा हे मोठे इन्व्हेस्टर हमखास प्रयत्न करतील, त्यांच्यावर प्रेशर ठेवतील आणि स्मॉल इन्व्हेस्टर एकदा का ही बँक खाली आली तर निघण्याचा प्रयत्न करतील. स्मॉल इन्व्हेस्टर सध्या वरच्या लेवलला अडकलेले आहेत आणि ते लॉसमध्ये. FI DI वाले याच्यामध्ये आपलं भागीदारी वाढवतात, परंतु ही बँक काही दिवस एक रेंजमध्ये राहण्याची जास्त शक्यता आहे आणि त्याच्यानंतर ही ब्रेकआउट देईल. त्याच्यानंतर आपण हिचं व्हॅल्यूम पाहू शकता की यांची जी व्हॅल्यूम जे आलेले आहे ते 77च्या आसपास आलेली. याच ठिकाणी बरंच टाईम यांनी सस्टेन करून माल ओव्हरलोड झालेला आहे आणि याच ठिकाणी लोक जास्त फसलेले, त्याही लॉसमध्ये सध्या स्मॉल इन्व्हेस्टर आहेत. तर लक्षात ठेवा, ही बँक चांगली बँक आहे, परंतु या बँकचा काही काळ हा खराब असेल. तोपर्यंत जर तुम्ही सस्टेन करू शकला, तुम्ही लॉस बिअर करू शकला, या थांबू शकला तर तुम्ही थांबू शकता. आणि जर तुम्हाला याच्यामधनं अजून इन्व्हेस्ट करायचे असेल तर तुम्हाला थोडं थांबावं लागेल. ही बँक अजून खाली येईल, 53च्या आसपास येईल आणि त्यानंतर तुम्ही याच्यावर अजून तुमचं भांडवल जास्त वाढू शकता. ओके, व्हिडिओ आवडला तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला जर कोणत्या बँकचं ॲनालिसिस पाहिजे असेल, कोणत्या स्टॉकचं, तर ती माहिती व्हिडिओच्या खाली लिहा. आपण त्याच्यावर डिटेल ॲनालिसिस करू, एकदम स्मॉल टू लार्जपर्यंत ॲनालिसिस करू. ओके, थँक्यू, टेक केअर, बाय बाय.